ज्ञानदीप्ती कला ब्रह्मचित्कला अमृत संजीवनी प्रत्यक्ष ज्योती चित्ररत्न कलिका निरंजनी ब्रह्मणी अनवर्त विशेषणे सद्भावित्या साधुजन त्या मुक्ताई जननी सामुची मनोभावे वंदन रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम शिवी तोहार सो वाटे तो आनिका तोहार सर्वाणी तो आनिका शिवी तोहार सो वाटे तो आनिका तोहार सर्वाणी तो आनिका रे हो नकारा न भरी रे हो नकारा न भरी रे हो नकारा न भरी विटेवरी ज्याची पाऊले समा विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समा विटेवरी ज्याची पाऊले समान एकदा नशुरदाता तुझी एकदान शूरदाता तुझी एकदान शूरदाता मनाचे संकल्प पावविल शुद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल शुद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धियाचे पायी जरी राहे बुद्धियाचे पायी जरी राहे बुद्धियाचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान एकदा नशुरदाता तुझी एकदान शूरदाता तुझी एकदान शूरदाता कामने
मज झाडिले निरोपा तुका म्हणे मज झाडिले निरोपा म्हणे मज झाडिले निरोपा म्हणे मज झाडिले निरोपा सोपा सुख रूप मार्गा सोपा सुख रूप मार्गा सोपा सुख रूप विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान एकदान शूरदाता दोघी एकदान शूरदाता दोघी एकदान शूरदाता रखमा विठोबा रखुमाई रखमा विठोबा रखुमाई रखमा विठोबा रखुमाई रखमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सेवितो हा रस वाटितो आणि का सेवितो हा रस वाटितो आणि का देवी तो हा रस वाटे तो आणि का सेवी तो हा रस वाटे तो आणि का सेवितो हा रस जय हो वाटितो आणि का सेवितो हा रस वाटितो आणि का देवी तो हा रस वाटे तो आणि का सेवे तो हा रस वाटे तो आणि का घ्यारे होऊन कारान भरी घ्यारे होऊन कारान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान घ्यारे हो नका प्राण भरे घ्यारे हो नका प्राण भरे विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान तोची एक दान शूरदाता 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 शूरदाता
तोची एक दान शूरदाता दान शूरदाता दान शूरदाता तोची एक दान शूर तोची एक दान शूर तोची एक दान शूरदाता तोची एक दान दान शूरदाता दान शूरदाता दान शूरदाता तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता 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 तोची एक दान दान शूरदाता 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 तोची एक दान दान शूरदाता नि सा रे सा नि सा रे सा नि सा प नि सा रे मा प म रे सा नि प सा रे म प नि प म प नि प नि नि प नि सा रे सा नि प नि सा रे म रे नि सा नि प म रे नि रे सा तोची एक दान प म प नि प म रे म प म रे नि रे सा तोची एक दान शूरदाता 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 जाची पाऊले समाना विटेवरी जाची पाऊले विठ्ठल 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 बोला बोला टाळी वाजवा सरांनी विठ्ठल 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 पुंडरीक वरदा हरी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदिशक्ती मुक्ता की जय
छत्रपती शिवाजी महाराज की जय, माता की जय, भारत माता की जय. हलो विठ्ठल 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 विठ्ठल. शेवितो हा रस वाटितो आणि का शेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारी होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची चतुर्पादाने गतेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार चतुर्पादाने गतेचा विस्तार पादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवांची जयांची केल्या स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरांतीची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगभूषणातं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानुर्योधं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या. मस्तक ही पायावरी वारकरी संतांच्या शेवितो आरस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानवरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदात. प्रस्तुत आपल्या पुण्यपरम पावन नगरीमध्ये पुरुषोत्तम मासानिमित्तानं भगवंताच्या कृपा आशीर्वादानं वैकुंठवासी हरिभक्तिपरायण बळराम विठ्ठल पाटील यांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे आमच्या हरिभक्तिपरायण ज्येष्ठ श्रीगुरू आपले गुरुबंधू आणि अंकुश महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे गावकरी टाळकरी माडकरी वारकरी शेतकरी शेतमजूर सर्वांच्या अनमोल सहकार्याने त्याचप्रमाणे या ठिकाणी गायक वादक गुणवान मंडळी आमचे अंकुश महाराज आहेत, पुरुषोत्तम महाराज मनवेलकर आहेत, निवृत्ती महाराज पाडधीकर आहेत, कन्हैया महाराज आळंदीकर आहेत, त्याचप्रमाणे रोहित महाराज कुऱ्हाडकर आहेत आणि सर्व बाल गोपाल गावकरी टाळकरी सर्व टाळकरी मंडळी आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त असतील, पुरुष मंडळी असेल, महिला मंडळी असतील, सर्वांना धन्यवाद. विठ्ठला पुरुषोत्तम मासानिमित्तानं सांगून गेले असतील अगोदरचे कीर्तनकार कोणता महिना आहे, काय म्हणतात, कशानिमित्त निर्माण झाला, सगळ्यांनी सांगितलं असेल. पुन्हा पुन्हा ते सांगायचं काम नाही. अधिकस्य अधिकम फलम, जास्तीत जास्त पुण्य प्राप्त करा म्हणून हा अधिक महिना आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या गावामध्ये हा सप्ताह चालू आहे. 4थं वाघपुष्प गुंफण आहे. हा गुंफण्याचा योग माझ्या पामराकडे आहे. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा, म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा, म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा, म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. गावाचं वैभव गावात आल्यानंतर कळतं की ज्या गावामध्ये अखंड काकडा हरिपाठ चालू आहे 12ही महिने. काही काही गावाला काकडा होतो, सप्ताहपुरता होतो 7 दिवस. ते बी भाड्याचे आणलेलं असतात करणारे.
गायक वादक लोक करतात म्हणून होतो, नाही तर होत नाही. आपलं गाव म्हणजे आपलं मुक्ताबाईच्या वारीचं गाव आहे, पंढरपूरच्या वारीचं गाव आहे. वारी करणारे लोक आहे, गावात महाराज लोक आहे. आणि ही परंपरा माझ्या वडिलांची, मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधावयाने, साधावया दुसरा अभंगातला आहे. विठाला विठाला ते घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधा. आणि असा सुयोग आहे पहा, माझ्या पामराकडं आलेली सेवा आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आणि अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज सांगताय, मी ज्या रसाचं सेवन करतो तो रस इतरांना देखील वाटप करतो. सेवितो हा रस वाटितो अनिका. मग काही लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही जो रस सेवन करतात लोकांना वाटतात, आमच्यासारख्यांना घेता येईल? महाराज म्हणतात घ्या, पण भाषा आहे आरेकारेची. कोणती भाषा आहे? घ्या रे व नकार रान बरी. आता ते आरेकारे का आपण नंतर पाहू. महाराज असा दाता कोण उदार आहे? का बरं बंद केलं भाऊजी? आवाज समजून नाही राहिला. एक चालू राहू द्या ना महाराज. आमचा चालू ठेवा. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. एक तर ते पंखे वारा उदा नाही, त्याचा आवाज येणारच आहे. महाराज आम्हाला घेता येईल? महाराज घ्या घ्या रे भाऊ नका रान बरी. महाराज एवढा उदार दाता कोण आहे? त्याचं नाव नाही सांगितलं. महाराज म्हणतात आमचा दाता असा उदार आहे, त्याच्यासारखा दाताच नाही. तोची म्हणजे दुसरा नाही, अपील नाही. कोण सांगितली? विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूर दाता. मग का एवढा जर तुमचा परमात्मा दाता शूर आहे तर आमच्यासारख्या सामान्य लोकांचे काही संकल्प पूर्ण करेल का? महाराज म्हणतात प्रत्येकाचे संकल्प पूर्ण करेल, फक्त आपली बुद्धी त्या भगवंताच्या पायाजवळ ठेवा. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राये बुद्धी याची पायी. तुकाराम महाराज हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुकाराम महाराज म्हणतात एवढ्यासाठीच भगवंतानं मला मृत्यू लोकात पाठवलं. विठाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज रसाची वाटप करतात. आता रस हा शब्द जो वापरला तुकोबारांनी इथं, हा रस शब्द आनंदवाचक आहे. कारण रस म्हणजे आनंद. हा रस आनंदाचा, हा रस आनंदा, हा रस आनंदाचा, हा रस आनंदाचा. गजर करा हरिनामाचा, गजर करा हरिनामाचा, गजर करा हरिनामाचा, गजर करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा, कोण हा दैवाचा, कोण हा दैवाचा, कोण हा दैवाचा. माग पावेल येथीचे, माग पावेल येथीचे. पुण्य पाहिजे बहुत, पुण्य पाहिजे बहुत, पाहिजे बहुत, पुण्य 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 पाहिजे बहुत. रस म्हणजे आनंद. हा रस आनंदाचा, गजर करा हरिनामाचा. अजून एक प्रमाण आहे. पेटू भक्तीचा डांगोरा, कळी कळा शिदरारा. पेटू भक्तीचा डांगोरा, कळी कळा शिदरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंद, जय जयकार आनंद. लालू संतांचे मार्ग, आड राणे भरले जग. लालू संतांचे मार्ग, आड राणे भरले जग. तुका म्हणे करा जय जय
रस म्हणजे आनंद. पिठभक्तीचा डांगोरा कडी काळा सहित गरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. रस म्हणजे आनंद. रस हा शब्दाचा अर्थ तुकाराम महाराज या ठिकाणी रस म्हणून आनंद म्हणून वापरतात. रस, मी ज्या रसाचं सेवन करतो तो रस इतरांना देखील वाटप करतो. आता याच्यात वर्ग पडतात 4. पहिला वर्ग स्वतःच खातो, दुसरा वर्ग असा आहे स्वतः उपाशी राहतो समोरच्याला देतो, तिसरा वर्ग असा आहे स्वतःही खात नाही दुसऱ्यालाही खाऊ देत, आणि चौथा वर्ग आहे स्वतःही खातात दुसऱ्यालाही देतात. मग पहिला वर्ग स्वतःच खातो, स्वतःचाच विचार करतो, याला आमच्या मुक्ताईनगर तालुक्यात यक्खलगुऱ्या म्हणतात. मै भरा मेरी बिब्बी भली. दान नाही, धर्म नाही, पोथी नाही, पुराण नाही, मुक्ताबाईची वारी नाही, पंढरपूरची वारी नाही, कुठं असं सत्ताला वर्गणी नाही, घरातच सडतो तिथंच मरतो, स्वतःचाच विचार करतो, हा यक्खलगुऱ्या. चला, दुसरा वर्ग असा आहे स्वतः उपाशी राहतो दुसऱ्याला येतो. या जगामध्ये असे बरेच जीव आहे, त्याच्यात आमचे संत महात्मे येते उपकारासाठी. आले घर जावे मुंडी, आले घर जावे मुंडी, आले घर जावे मुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावे मुंडी, आले घर जावे मुंडी, आले घर जावे मुंडी. फक्त परोपकार करतात, उपकार करतात. चला, एक सुभाषितकार असं सांगतात, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलानी वृक्ष. आपली तापी नदी पा उगमापासून तर समुद्राला मिळेपर्यंत झाडं झुडपं पशु पक्षी चांगला वाईट सगळ्यांना जीवन म्हणजे पाणी देते. माऊली लिहितात, फिडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. झाडं झुडपं पशु पक्षी चांगला वाईट सगळ्यांना जीवन दे. किंवा आता आंब्याला आंबे लागले, मुलं शेतात जातात, खालून दगड मारतात, आंबा काय देतो? दगड नाही, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. एवढं जगावर उपकार कर. किंवा माऊली लिहितात, खांडावया घाव घाली कालावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्यानं झाडाची लागण केली त्याला बी सावली देते, आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला गेला त्याला बी सावली देते. जगावर उपकार. चला, तिसरा वर्ग असा आहे स्वतः खात नाही दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 5-7 दिवसानं त्या मुलीला घ्यायला त्या मुलीचा सासरा आपल्या घरी आला पहिल्या मुलाला न्यायला, तर त्याच्यासाठी काय स्वयंपाक राहील? कैन्याचा नान, ठेसा, शेंगदाणा लावून बट्ट, काय स्वयंपाक राहील? आंब्याचं सीजन, आंबा, पुरणपोळी, मांडा, रस. मग पाहुणा जेवण करत असताना माशी असते घरात, ती गिरट्या घालते पानासमोर. तो पाहुणा म्हणतो काय भानगड आहे? ती म्हणते आमच्या पिढ्यान पिढ्या खपल्या, अजून आम्हाला रस नाही, बासुंदी नाही. आणि तो कालचा पाहुणा म्हणे बाई तू खा, म्हणे मला पचत नाही. मग म्हणे मला खाऊ दे, म्हणे सहन होत नाही. काय करते? पाहुण्याच्या नजर चुकीनं घासात घासात पोटात, आणि पोटात गेल्यावर काय आईस्क्रीम सारखी थंडी होते? काही नाही. खाल्लेला बालाजी बाहेर काढते. एवढी बेकार. किती बेकार? तिचा बेकारपणा पटवून देण्यासाठी माऊलीला 1 ओवी खर्च करावी लागली. मासी आपण याते गिडवी, पुढील अंते वांतीशी नवी, आईचे आचरण आठवी कशमळ दे. स्वतःही खात नाही दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. आणि चौथा वर्ग असं आहे जे स्वतःही खातात दुसऱ्यालाही देतात. तेच तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याकडे. सेवे तो हारास वाटितो आणि सेवे तो हारास वाटितो आणि सेवितो हारस वाटितो अनेका, सेवितो हारस वाटितो अनेका. सेवे तो हारास वाटितो आणि सेवे तो हारास वाटितो आणि सेवितो हारस वाटितो अनेका, सेवितो
महाराज म्हणतात मी ज्या रसाचं सेवन करतो तो रस इतरांना देखील वाटप करतो. सेवित तो हा रस स्वतःहून सांगताय, अनुभव आहे आणि म्हणून जगाला देत आहे. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असो. आणि ऐका, कोणत्याही कोटीतला जीव असला, आलेला अनुभव नाही विचारलं तरी सांगितल्याशिवाय राहत किती, कोणत्याही कोटीतला जीव असेल. जसं एका माणसाला सुंदर सुंदर 3 मुली होत्या. मुली 35, 40 वर्षाच्या आहे. लग्न होत नाही. पाहुणे यायचे, पाहून जायचे, पाहुणे यायचे, पाहून जायचे. शेवटी एक वेळेला 500 किलोमीटरच्या पुढचे पाहुणे येणार होते. बापानं सांगितलं पाहुणे गावाच्या बाहेर जाईपर्यंत एकमेकीशी बोलायचं नाही. ठरलं. आता पाहुणे आल्यानंतर मुली पाणी द्यायला त्यास, चहा द्यायला त्यास, स्वयंपाक करायला त्यास, वाढायला त्यास. मग 5-7 प्रकारचे भाज्या, कड्या, चटण्या आणि माऊली लिहितात सुगरण्य आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. सुगरण म्हणजे जंगलात झाडावर खोप्यात असते ती नाही. जी माऊली उत्कृष्ट, स्वादिष्ट, चविष्ट स्वयंपाक करते, मीठ घ्यायचंही काम नाही. सुगरण बरं उदार, किती आम्हाला नाही राहिलं तरी चालेल. नाही तर मग तिकडे पुणेरी आग्रह सांगतात लोक, जेवायला गेले का बाई वाढते हातात पोळी, हवं का, हवं का. वाळशीन तर का नाही, चालली पुढे हवं का. कधी खाईन तसं नाही, आम्हाला नाही राहिलं तरी चालेल. बरं जेवणारे बी मेन गुन्हे नको बरं. जेवण होईपर्यंत वर तसे नाही, वानून वानून पक्वान्नाची चव घेणारे. काय मग काय ते कढीन, काय ते चटणीन, आणि काय तो आंब्याचा रस, आणि काय ते भज्याची आमटी. असं करता करता एक मुलगी म्हणे बाबा मी जिली मिली तातली म्हणून तली चांगली झाली. दुसरी म्हणे मी फोनने दिली म्हणून तली. तिसरी म्हणे पप्पाना नाही सांगितलं होता ना, बोलल्यात ना. पाहुणे गेले तर अजून नाही आले भाऊ. विठाला तसं कोणत्याही कोटीतला जीव असू द्या, आलेला अनुभव नाही विचारलं तरी सांगितल्याशिवाय राहत नाही. तसं तुकोबारांना आलेला अनुभव. महाराज म्हणतात मी ज्या रसाचं सेवन करतो तो रस इतरांना देखील वाटप करतो. मग आता तुकोबाराय सांगतात तो आनंद रस आहे. रस अनेक प्रकारचे आहे. किती रस आहे? माऊलीनं 9 रसाचं वर्णन केलं. 9 रस भरव्या गरू, उचित रत्नाची सागरू, भावार्थाचा गिरीवरून निपजवी माय, अद्भुत करून वीर विभत्स आनंद, प्रेम रस, भक्ती रस, अनेक अनेक प्रकारचे रस आहे. आता एवढे 9 रस पाहता पाहता आपली बी 12 आणि घड्याळाचे बी 12 वाजतील. पण आपण थोडक्यात 2-3 पाहू. एके ठिकाणी अद्भुत रसाचं वर्णन केलं. अद्भुत हा रस कथा काळी नावाचा, अद्भुत हा रस कथा काळी नावाचा, अद्भुत हा रस कथा काळी नावाचा, अद्भुत हा रस कथा काळी नावाचा. नको वैकुंठीचा वास आहे तया सुका नाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाच. कथेत आणि कीर्तनात तुकाराम महाराज म्हणतात जो आनंद प्राप्त झाला त्या आनंदाचं नाव आहे अद्भुत रस. किंवा माऊलींनी ज्ञानेश्वरीत अद्भुत रसाचं वर्णन केलं. बाप बाप ग्रंथगीता जो प्रदीपादती देवता, जो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. माऊली माऊली म्हणतात बाप 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 बाप. काय अमाप ग्रंथ आहे. अमाप म्हणजे अमाप तर अमाप, अमाप म्हणजे अद्भुत बी होतो. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. काही ठिकाणी विरह रस सांगितला. विरह भगवान कृष्ण परमात्म्याला घेण्यासाठी अक्रूरजी आले आणि त्या गौडणींना माहिती पडलं तेव्हा त्यांचा विरह रस आहे. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी रे धाडीला, का घात करू आलाशी पदिशी, अक्रूरा तुझे नाम तैशी न करणी, नंदाच्या अंगणी मिळाल्या. विरह रथी चढले वन मोरी,
जेव्हा कन्या सासुराशी जाय मागे परतो निपाय. पण हा दृष्टांत आता बाधित झाला. 30 वर्ष मागे जावं लागेल, 40 वर्ष. मुलगी जर सासरला चालली, तट्टीचे दमनी राहायची, पडद्याची दमनी राहायची, जायची सासरला, पत्तीचं तोंड राहायचं माहेरला. कन्या सासुराशी जाय मागे, आता नाही, आता पुढे हिरोन मागे होंडा. तिचं तोंड धड सासरला नाही आणि धड माहेरला नाही, आणि रस्त्यात कुठं उतरील याची बी गॅरंटी नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. माफ करा, बोलू का? आता बसायची पद्धत वेगळीच आहे. आता टचिंग केल्याशिवाय ते गाडीच धकत नाही. काय काय माहिती हाय बा मागे बसेल. आणि एकीनं तर आम्ही एक दिवशी तिकडं नाशिक भागात चाललो होतो, अशी गाडी उभी केली पाणी बियासाठी, आणि तो एक अशी नवऱ्याच्या पुढे हात, आणि तो असा चालवायचा. म्हटलं तू बी मरशील, त्याला बी मरशील. रस्ते पे मस्ती जान नाही सस्ती. विठाला चुकली आमाय बाळ उरू उरू पाय. विरह रस आहे, काही ठिकाणी करुण रस आहे. तुकाराम महाराजांचे त्या काळात 14 टाळकरी होते. आता मी देऊगावला कोटीचं मंदिर बांधलं गेलं, पण 14 टाळकऱ्याच्या मूर्त्या नाही. फक्त एकच गाव आहे देवळा तालुक्यात, दहिवळ गावाचं नाव आहे. सांगण्या मागण्या डोंगरावर एका रामदास बाबानं 12 वर्ष तप केलं. जेवण नाही आणि बोलणं नाही, फक्त तुकाराम तुकाराम जप चालू. तुकाराम महाराजांचं मंदिर 14 टाळकरी बसल्याशिवाय अन्न घेणार नाही. आम्हीच होतो सगळे तुकाराम तुकाराम होते. कीर्तनकार तुकाराम, प्रवचनकार तुकाराम, पखवाजे तुकाराम, टाळकरी तुकाराम. ऐकणारा एखादा तुकाराम आला त्याचंही स्वागत होतो. सगळे तुकाराम. आता मागच्या 2 वर्षाला घुले बाबा आले, घुले बाबाचे इंडिकेटर लागले. मी बी आता देऊला 14 मूर्त्या बसवतो. विठाला मग त्या ऐका, त्या काळात 14 टाळ, त्याच्यातला एक विसोबा 61 टाळ होता. पण त्याची बायको नास्तिक होती. ती म्हणे तुक्यानं माझा नवरा बिघडवला, मग याचा बदला कसा घ्यायचा. ती म्हणे दिवाळीचा सण आहे, आणानं तुकाराम महाराजाला घरी आंघोळीला जेवायला. त्याला असं वाटायचं आपल्याला बी आपल्यामुळे तुकाराम महाराजाला बी शिव्या देणारी आज देवानं हिला काय सद्बुद्धी दिली. तुकाराम महाराजाला आंघोळीला जेवायला बोलवते. त्याला असा आनंद झाला, असा आनंद झाला. 12 किलोमीटर भांडाऱ्या डोंगरावर गेला. आनंदाच्या भरात तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि सांगायला लागला, महाराज 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 काय, अहो माझ्या बायकोला देवानं आज काय सद्बुद्धी दिली. तुकाराम महाराज म्हणत एंड्रिंग पेली का, फाशी घेऊन लटकली का, पेट्रोल टाकून पेटली का. कारण तिचा हरेपा दोन्ही टाईम ऐकायचे तुकाराम महाराज. अहो म्हणे तसं नाही, म्हणे मग मला बिन माझ्यासाठी तुम्हाला बी शिव्या देणारी माझी बायको आज देवाला तिला काय सद्बुद्धी दिली. तुम्हाला आपल्या घरी दिवाळीच्या निमित्तानं आंघोळीला जेवायला बोलवले. तुकाराम महाराज म्हणून चाल भाऊ, एक तर माणसाला सद्बुद्धीच प्राप्त होत नाही, आणि झाली तर एका सेकंदाची सद्बुद्धी जीवनाचं कल्याण करते. वाचा ज्ञानेश्वरी. दीपदीपिका 10 कोटी महातेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थे कोटी म्हणून गेले. तोपर्यंत तिनं 2-3 बादल्या पाणी असं उकळतं केलं, धन धन झाड लावलं. आणि तुकाराम महाराज साधुशीनं कडे काढले कपडे. तिनं जसं पातेलं उचललं डायरेक्ट इन धार तुकाराम महाराजांच्या अंगावर. ती उकळत्या पाण्याची धार पडता बरोबर लाही लाही झाली, आणि तुकाराम महाराजांनी करुण स्वरात देवाला बोलवलं. जडे माझी काया लागला जडे माझी काया लागला जडे माझी काया लागला ओनवा, जडे माझी काया लागला ओनवा. गावरे केशवा माया बापा, गावरे केशवा माया बापा, जडे माझी काया लागला
केशवा माय बापा धाव रे केशवा माय बापा जय माझी काया लागला वनवा जय माझी काया लागला वनवा धाव रे केशवा माय बाबा धाव रे केशवा माय बाबा माय बाबा करुण रस आहे करुण. द्रौपदी मातेनं कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेडका सकयाला बियला. करुण रस. काही ठिकाणी वीर रसाचं वर्णन केलं. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवणी आशा. झुंजार देत विष्णुदास जगी झुंजार देत विष्णुदास जगी गोविंद शयनी गोविंद शयनी गोविंद शयनी गोविंद शयनी. सुंदर ते एक विष्णुदास जग. तुम्ही बी म्हणत जा बरं, जेवढं ऐकू आलं तेवढं. नुसतं ते असं कनातीसारखं उभं नाही राहायचं. काहीतरी शिका ना, घ्या ना. शिकायला कराय ना येत नाही ना. 12 महिन्यातून एकदा येतं. मस्त चाली बिली उद्या चांगली. हरिपाठ घेता का धरून? मग अशा चाली म्हणायच्या हरिपाठात विठाला विठाला बरं ओरिजिनल सांगितला बरं वीरपणा, डुप्लिकेट नाही. अर्जुनाचा वीरपणा माऊली वर्णन करतात. तुवा संग्रामी हरुजिंतीला निवांत कवचाचा ठाव फेडीला पवाळा तुवा केला गंधर्वाशी. वीरपणा सांगितला बरं. ओरिजिनल डुप्लिकेट नाही. एक माणूस कोयता घेऊन गावात फिरला 4-5 दिवस, मारून टाकीन तोंड. सगळे बाया माणसं धाकं पडले. मग 4-5 दिवस लोक आहे ना गंमत पाहिली त्याचे. एकानं लावलं डोकं, अरे म्हणे सगळे बाया माणसं धाका पडले. बाहेर वट मारतो, घरी जाऊन पाय म्हणे बायको पुढे. हे मला काय कमी समज? अरे म्हणे घरी तर वट मार बे, जा ना. इथं काय वट मारतो. गेला घरी. आता त्याच्या बाईनं बी त्याची 1-1.5 तास पावर पाहिली. त्या बाईनं बी लोक लावलं. का हो 4 दिवस झाले गावात कोयता घेऊन फिरताय, तुम्हाला काही हक्क लाग? हे म्हणे मारून टाकेन. तर ती बाई म्हणे तुम्ही अगोदर 2-4 मर्डर केले आहे का? तर म्हणे मला काही कमी समजली का? मग म्हणे मारून तर ना. घेतलं कोयतन पोतो. 10-12 लोकांचे हातपाय तोडले, पोत्यात बांधले बायको पुढे. हे घे. तिनं सोडलं. खरंच 10-12 लोकांचे हातपाय होते. ती म्हणे का हो तुम्ही खरंच वीर आहे? मग मला काही कमी समजली का? ती म्हणे 10-12 लोकांचे हातपाय तोडले, यायचे मुंडके कुठे आहे? तो म्हणे अगोदरच कोण तोडून नेल होती. हा बायको पुढचा वीर. तुकाराम महाराज ते नाही. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे. विठ्ठलाचे गाणे करी कर पाया पडे करी कर पाया पडे करी कर पाया पडे. वीर विठ्ठलाचे गाणे कैकार पाया पडे कैकार पाया पडे कैकार पाया पडे.
शिंगाचे गाळे कळी काळ पाया पडे. आज तर 10:15 नाही महाराज, 11 वाजू शकतात बरं का. अशी साथ भेटत नाही ना मग. नाही तर कालाऱ्याची साथ बरी, असे काही साथ खरी असतं. आपण मनापूर्लेकडे ते वाजवतात पश्चिमेकडे. हा? एकदम आनंद आहे. म्हणणारे वाजवणारे चांगली गोष्ट आहे. घाबरू नका. 11 वाजवून नाही देणार नाही मी. 10:30च्या पुढे जाणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण कीर्तन हे मटेरियलवर असते. मटेरियल संपत आलं की ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं काय नाही. आपल्यावर मुक्ताबाईची कृपा आहे, काही हरकत नाही. चला मग काही ठिकाणी प्रेमरसाचं वर्णन केलं. प्रेमरस मीराबाईंनी घेतला. मीरा कहे प्रभु गिरधर नागर सदा प्रेम रसच्या कुंगी. नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचू. प्रेम रसे बैसली मिठी आवडीला ठी मुकाशी. अन पहा प्रेम रस भगवान कृष्णानं गोपींना प्राप्त करून दिला. शरद पौर्णिमेच्या दिवशी एक एक गोपी एक एक कृष्ण परमात्मा आणि रासलीला खेळली. त्या रासलीलेमध्ये प्रेमरसाची प्राप्ती करून दिली. काही ठिकाणी आनंद रस आहे. आनंदुरे आजी आनंदुरे सबायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे आनंदुरे आजी आनंद. काही ठिकाणी ब्रह्मरस ब्रह्मरस घेई काढा घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा. जेने पीडा वारला जेने पीडा वारला पत्यनाम विठोबाचे पंचनाम विठोबाचे. ब्रह्मरस घेई काढा तेने केव्हा. माऊली वर्णन करतात हे ब्रह्मरसाचं भोजन अर्जुनासाठी होतं. संजयाचे उद्गार आहे. पण झालं कसं, जेवायला सांगत बा मन जी गया नाही. ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला गी नारायणे. तेता उसरी पाहुणे पतलो आम्ही. हा ब्रह्मरस अर्जुनासाठी. पण संजय सांगतो आमचं भाग्य, आमचा नंबर लागला त्याच्या. मग महाराज हा रस तयार करता येतो का. महाराज म्हणतात करता येतो तयार. काय काय लागतं म्हणे. 2 किलो कांदे, पावशेर लसण, 100 ग्रॅम अद्रक, 100 ग्रॅम खडा मसाला, पावशेर हिरवी मिरची, पावशेर कोथिंबीर. याचे साधन सांगितले. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष 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 लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. ब्रह्मरस आवडीने सेव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने. सूक्ष्म दुस्तर मोडोनी आवाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनी आवाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनी आवाटा सूक्ष्म दुस्तर मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर मोडणी
मोडून या वाटा सूक्ष्म सुंदर मोडून या वाटा सूक्ष्म सुंदर. तयार करता येतो. साधनं काय सांगितले? लावणी मृदंग. लावून म्हणजे बाया शेंगदाणे लावून भाजी करतात तसं नाही, ते शिल्लकच राहणार नाही त्याला लावलं. लावून म्हणजे चारी घर स्वरात. लावणी मृदंग. श्रुती म्हणजे विणा आणि टाळ. कारण हे साधनं असे आहे, टाळ विणा पकवाद हे सात्विक वाद्य आहे. याच्यापासून ब्रह्मरसाची प्राप्ती आहे. पेटीनं तबला राजस वाद्य आहे. डोनगेलं चोळकं तामस वाद्य. ते डोलगी म्हणते नरक में ढकल, नरक में ढकल. सोनक म्हणते कोण 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 कोण. चिपडे झाज म्हणतात सबजन सबजन. ऐकणारे पाहणारे सगळेच. विठ्ठल तसं तुकाराम महाराज म्हणतात आमचे साधन आहे. लावणे मृदंग श्रुती टाळ घोष शेवो ब्रह्मरस आवडीने. महाराज साधू संतांनी तयार केला, आमच्या साधू संतांनी, आणि त्यांच्या संगतीत मी सेवन केलं. ब्रह्मरस करू भोजना पंगती. ब्रह्मरस करू भोजना पंगती. ब्रह्मरस करू भोजना पंगती. ब्रह्मरस करू भोजना पंगती. साधू संतांच्या संगतीत महाराज म्हणतात मी सेवन केलं. ब्रह्मरस करू भोजना पंगती. संतांच्या संगती सर्व काळ धन्य झालो आता याशी संदेह नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या साधू संतांच्या श्री गुरूंच्या संगतीत आम्ही सेवन केलं. मी खाल्ला, लोकांना बी वाटप केली. शेवी तुहा रस वाटितो अनेक. मग काही लोकांनी विचारलं महाराज आम्हाला घेता येईल? महाराज म्हणतात घ्या, पण भाषा आहे आरे कारेची. घ्या रे वहू नका रान भरी. मग बऱ्याच ठिकाणी आपल्या संत वाङ्मयामध्ये आरे कारेची भाषा आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. खातो आनंदाचे लाडू. म्हणे खातो आनंदाचे लाडू. पडू घ्या रे तुम्ही. नकाचे भरू घ्या रे तुम्ही. नकाचे भरू घ्या रे तुम्ही. नका तर पडू घ्या रे तुम्ही. आले आरे कारेची भाषा. हं? मग बऱ्याच ठिकाणी जाऊ दे, आपल्याला टाइमपास करायचा नाही. मग रानबरी होणं म्हणजे काय? तर परमात्मा गीतेमध्ये सांगतात अर्जुना माझा भक्त अनेक जन्माच्या शेवटी येऊन मला भेटतो. बहुनाम जन्मनामांती ज्ञानवान माम प्रबद्धती. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्माच्या शेवटी मला भेटतो, पण येताना त्याचा प्रवास काही नॅशनल हायवेनं नाही, फोरवेनं नाही. त्याचे 6 शत्रूमध्ये त्यांना चुकांडा देत 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 अनेक जन्माच्या शेवटी. शत्रू कोण आहे? येतो विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, चुकावून आला पहाडी सद्वासनेची. हे 6 शत्रू आहे. काम क्रोध लोभ मद दंभ अहंकार षडरूप आहे. देवाची ना आपली भेट होऊ देत नाही. चांगल्या चांगल्यांचा फालशा पडला. कामाजी कोतवाल याने नगविले भल्या भल्याची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जाऊ द्या, काम सांगतो तुम्हाला. काम भगवंतानं 16,108 बायका केल्या. नारद आले, देवाने स्वागत केलं. या या या. काय आले नारदा? का म्हणे देवा तुम्ही 16,108 बायका केल्या? म्हणे मग बरं एवढ्या बायकायला तुम्ही काय करसाल? देवाने सांगितलं कर बायकायला काय करतात लोक? नाही म्हणे एकट्याला आणि 16. अरे झालं काय? म्हणे त्यातली एक मला द्या. काय घेऊन दे ना? देव म्हणे नारदा
तुम्ही या भानगडीत पडू नका, बरा एकटा जीव नाही म्हणे, तुम्हाला 16,108 आणि मला एक नको म्हणता. अहो नारदा, अजून मी विचार केला करा, एकदा आणा मागे लागला का 13 वहीपर्यंत आणावंच लागते. ऐकलंच नाही नारदानं. शेवटी देवाने सांगितलं, एक काम करा, मी जिथं नसेल, जी पटली ती घेऊनच जायची, विचारायला यायचं नाही. फक्त मी नको असेल तिथली बरं का. हा. गेले नारद पहिल्या घरी, परमात्मा झोपेला आहे. दुसऱ्या घरी परत चालू आहे. तिसऱ्या घरी तोंड धुत आहे. चौथ्या घरी आंघोळीला बसला आहे. पाचव्या घरी देवपूजा चालू आहे. 6व्या घरी चहा, 7व्या घरी नाश्ता, 8व्या घरी नातूपंतू खेळवत आहे. 9व्या घरी जेवण चालू आहे. 10व्या घरी नारद गेले तर परमात्मा TV पाहत आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा, अरे हे डबडे आता आले 20 वर्षात आपल्या घरी, TV ला 5,500 वर्ष झाले. महाभारताचं युद्ध ठरलं तर त्या आंधळ्या धृतराष्ट्राकडे व्यास आले. तुला मी दिव्य दृष्टी देतो, जे कुरुक्षेत्रावर घडल तुला दिसल. ते म्हणे, मी फुटकच बरं आहे. माझा संजय घोड्याचा खरारा करणारा, त्याच्यावर कृपा करा, मला सांगेल. म्हणून व्यासाची कृपा संजयवर झाली आणि त्याला व्यास कृपेनं कुरुक्षेत्रावरचं दिसायचं आणि ते घरी धृतराष्ट्राला सांगायचं. मग त्यावेळेचा TV कोण आहे? संजय. म्हणून म्हणतोय डबडे आता आले 20 वर्ष, रामायणापासून नांदले TV, नाही तर अजून काही पत्ता नसता द्यायचा. ते रामायण गाजलं, पाहू देत नव्हते लोक. चल ब्लॅक अँड व्हाईटच होतं तरी ते सासऱ्यांना आंदोलन देईल तरी बी घोषणा देत होते लोक मध्ये, गर्दी करू नका, गर्दी बे ऐक रे. आता भिल्लायच्या झोपडीत रंगीत TV आहे, 36 इंची. विठाला मग आले नारद. 16,108 घरं फिरले, देवाशिवाय नाही. शेवटी आले, घामागोळ झाले. का हो देवा? म्हणे एक बी घर रिका म्हणे. मग मी तर सांगितलं होतं, काला हेलपाटा केला. एवढं जर 16,108 घरं फिरता फिरता एकादशी अम्मा 14 सांगितली असती, प्रत्येक बाईनं एक पस गहू दिले असते, आपल्या काल्याला काम आले असते. काला हेलपाटा केला. जा म्हणे गंगेवर आंघोळ करून या. नारद गेले, बुडी मारली, नारदाचे नारदी झाले. आणि समोर भूत होतं, भूत लागले नारदाला आणि 60 पोरं झाली त्याला. विठालो विठालो. हे शत्रू आहे आपले. देवाची ना आपली गाठ पडू देत नाही, भेट होऊ देत नाही. आणि मग महाराज म्हणतात, हे जर आत असतील, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते. नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते. काम क्रोध लभ षडरूप असतील तर देव नाही, आणि देव असला तर काम क्रोध नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, देह भरिला विठ्ठले, म्हणे देह भरिला केले घरे रीते, काम क्रोध केले घरे रीते, काम क्रोध केले घरे रीते. देव असला तर काम क्रोध नाही, काम क्रोध असले तर देव नाही, देव असला तर काम क्रोध नाही. कारण एकाच महिन्यात 2 तलवारी राहू शकत नाही, किंवा एकाच वेळेला भोंगाबी फुकून दाखवा आणि फोटाने खाऊन दाखवा, 100 रुपये नगदी देतो. चिड़िया ले चली चावल, बीच में मिली दाल, चिड़िये 2-2 ना बने, एक ले और एक डाल. मग महाराज आम्ही रानबरी होणार नाही. मग एवढा दाता कोण आहे? त्याचं उत्तर दुसऱ्याकडे. विठवारे जाचे पाऊल समाना, विठवारे
आम्ही रानबरी होणार नाही. पण एवढा उदारदाता कोण आहे मग? महाराज म्हणतात तोची त्याच्यासारखा दुसराच नाही, दुसरा नाही. बघा हो, दुसरे बी देव आहे का? हो, काही झालेले देव आहे, काही केलेले देव आहे. केलेले देव म्हणजे तुम्ही आपण केले. मरी माय, मेस्को माय, आसरा माय कोणत्या पोथीत आहे? आहे त्याचं ग्रंथात, गीतेत, ज्ञानेश्वरीत, गाथ्यात मरी माय, मेस्को माय नाही. ते तुम्ही आपण केले. तांब्या पितळाचे बाहुले केले, तांब्या पितळाचे बाहुले केले, तांब्या पितळाचे बाहुले केले, तांब्या पितळाचे बाहुले केले. पाठ मांडूनी वरी बैसविले, पाठ मांडूनी वरी बैसविले, पाठ मांडूनी वरी बैसविले, पाठ मांडूनी वरी बैसविले. गुलाला अक्षदाने झाकुले, गुलाला अक्षदाने झाकुले, गुलाला अक्षदाने झाकले, गुलाला अक्षदाने झाकले. मनाले ते नाव दिले, मनाले ते नाव दिले. या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड. या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड. महाराज म्हणतात देव तुम्ही आपण केलेले. तांब्या पितळाचे बाहुले केले, पाट मांडूनी वरी बैसविले, गुल्याला अक्षदाने झाकुले, मना आले ते नाव दिले. काही ऐरान भागात गावाच्या बाहेर पहा, रोडाच्या खेटारी गटार गंगा वाहते, इकून उखडले आणि ते मुंजाईचे मंदिर आहे. सांगा उलट हाल आहे का नाही त्याचे? बसू तिथं आगनकडीत सगळ्या गावाची गटार गंगा त्याच्या समोरून जाते. तिथं माणसाला जाताना वास येतो की जावं वाटत त्या रस्त्यानं. तिथं मुंजाईचे मंदिर बऱ्याच गावाच्या बाहेर आहे. पाहत उलट पुण्य करता पाप आहे. अरे मुंजात बसवायचा चांदीचा करणं, देवाऱ्यात बसवणं घरात उखरड्या. जाऊ द्या. तुम्ही भुसावळ ते वरणगाव तो हिरा मारुती पाहिला का रस्त्यावर? त्याच्या पुढे कार्नलवर पहिले सिंगल हायवे होता, तिथं ॲक्सिडेंट होत होते. मग एकान डोकं चालवलं, एवढा चिरा आणला, निंबाशी उभा केला, त्याला शेंदूर लावला आणि नाव ठेवलं ॲक्सिडेंट देव. आज बी आहे बरं. आता डिवायडरमध्ये आला तो देव. पहा तुम्ही, हिरा मारुती सोडला का पुढे थोडंसं टर्न आहे, या हाताला जाताना उजव्या हाताला निंबाच्या झाडाखाली असा चिरा आहे, चिरान त्याला शेंदूर लायला आणि नाव आहे ॲक्सिडेंट देव. आता हे तुम्ही आपण केलेले देव आहे, काही झालेले देव आहे. शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा, ब्रह्मा तोची दाना आणू नये, किंवा शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन 100 यज्ञ केले तर माणसाला इंद्र होता येते. काय होता येते? काय होता येते? उंद्र नाही, इंद्र. इंद्र मग इंद्रादिक ब्रह्मादिक हे सत्ताच्या पुण्यानं झालेले देव आहे. पण आमचा परमात्मा असा आहे, तोची एक दानशूर, त्याच्यासारखा दाता नाही आणि त्याच्यासारखा देवच नाही. कारण हे जे देव आहे ना, सगळ्यांचा बाप तो आहे. बढिया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव, जो या देवाचाही देव, जो या देवाचाही देव. बढिया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव, तो या देवाचाही देव, तो या देवाचाही देव. सगळ्यांचा बाप तो आहे. किती देव आहे? 33 कोटी देवच्या मुंडाना अष्टकोटी भैरव रे. पण सगळे देव त्याची भक्ती करतात. कोण कोण? इंद्र, चंद्र, महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रे तेही याचेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तोहा जोडीला संगत. इंद्र चंद्र सोडा, महेंद्र, भोलेनाथ, जो तुम्ही आपण सगळं जग ज्याच्या नांदी लागलंय आता सध्या, एक लोटा जल हाल आहे हाल. नास्तिकातला नास्तिक बी ज्याच्या बाप दाद्यानं कधी महादेव पाहिला नशील, तो बी 4 वाजता पळतो.
आणि एका गावात 3-3 मंदिर, एक मंदिर होतं, 4-4 झाले तरी बी अपुरे पडतायत. माणसाला तर चान्सच नाही. 10 बाया त्या महादेवाला चिटकेल असतात, 25 बाया त्याची वाट पाहतात, हे कधी सोडतात महादेव. माणसाला तर चान्सच नाही. भाऊ जय हरी. दुरून नमस्कार करायला लागतो. जसं एक दारू ग्रस्त महादेवाच्या मंदिरातून जायचा दररोज सकाळी 6 वाजता डिंगडंग राहायचा. बम बोले टेकलीवाले कैलाश के रहने वाले दम लगा ताज. दम लगाने आजा. चिलंबरा ताजा दम लगाने आजा. दररोज. मग त्याच्यात गणपती उत्सव आला. पोरायनं सकाळीच गणपती मांडून दिला आणि तो पडला चक्रात. हा तो दुसरा देव दिसतोय. त्याचा पोरे आहे. कोणाचा? आता तो दारू मध्ये तो म्हणे बेटा तेरे पिताजी को बता देना चाचा आए थे. विठाला मग देव बोले नाथ ते बी त्याची भक्ती करतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या किंवा भजन करी महादेव. महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा. भजन करी महादेवा. राम पूजे सदाशिव. राम पूजे सदाशिव. सदाशिव भजन करी महादेवा. भजन करी महादेवा. बोले ना देखील त्याच रामाचं, कृष्णाचं, हरीचं, विठ्ठलाचं चिंतन करतात. म्हणून तोची दुसरा नाही, अपील नाही. सर्वश्रेष्ठ आहे. काय? सर्वतोपरी आहे, सर्व शक्तिमान आहे. सगळ्यांचा बाप आहे. पिता महर्ष जगतो माता धाता किंवा विठ्ठल माय बाप चुलता. विठ्ठल भगिनी कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू. मग असा तो सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे. म्हणून तोची दुसरा नाही, अपील नाही. बाकीचे देव आहे नाही असं नाही, पण सगळ्यांचा बाप तो आहे आणि म्हणून तोची म्हटलं आहे, दुसरा नाही, अपील नाही. दाता सांगितला. त्याची पहिले कोण सांगितली? विटेवरी ज्याचे पाऊले समान. कारण प्रत्येक युगामध्ये परमात्म्याचे पावलं वेगवेगळे आहे. नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूला फाडलं, त्याला वर होता, जमिनीवर नको, आकाशात नको, घरात नको, दारात नको. परमात्मा उंबरठ्यावर बसले, पाय खाली सोडले, दोन्ही मांडीवर झोपवला आणि मग फाडला. वामन अवतारात एक पाऊल बळीच्या दारात आहे, दुसरं स्वर्गात आहे, तर तिसरं सत्य लोकात आहे. राम परशुराम अवतारात एक पाऊल पुढे एक मागे आहे. कृष्ण अवतारात देहुडा चरणी वाजवी तो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा. देहुडा चरणी म्हणजे डाव्या पायावर उजव्या पायाच्या कृष्ण अवतार. आणि एकच अवतार असा आहे बौद्ध अवतार, पांडुरंग परमात्मा, की जो विटेवर उभा आहे आणि पाऊल समान आहे. कुठं आहे तो? जो या भीवरेच्या तिरी कटधारोनी आकरी पाऊले साजी साजिरी अंतरी धरोनी राहिना. जोया भीवरेच्या तिरी कटधारोनी आकरी पाऊले साजिरी. तरी राहिना. कुठं आहे तो देव? चंद्रभागेच्या तिरी पुंडलिकाचे द्वारी कट धरोनिया करी उभा वलभी पालवी. तो पंढरपूरला आहे.
जो या भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पावले समची साजेरी अंतरी धरून. कारण एकच अवतार असा आहे भगवंताचा की पावलं समान आहे. विटेवरी ज्याची किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजेरी ते माझे हरी वृत्ती राव. किंवा एक प्रमाण असं आहे नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे ब्रह्म पंढरपुराशी आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा निदान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभती 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 तो हा विठोबा निदान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. महाराज आता कळलं ज्याच्या विटेवर पाय मग विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान. तोची म्हणजे दुसरा नाही त्याच्यासारखा दाता नाही. मग आता दाते ऐका तुम्ही आपण बी दाते संत महात्मे दाते परमात्मा दाता आहे. पण दात्या दात्यात फरक आहे. तुम्ही आपण दाते पण कसे दाते आपल्यापेक्षा वखराचे बरे. 11 रुपये देऊ सगळं घरदार जेल येऊ कुत्र्याचा डबा नेऊ सालदाराचा डबा नेऊ सप्ताह झाल्यावर तुमचा हिशोब बी घेऊ. हा हलकट दाता. कुणबी जैसा दाता नाही आणि मागे बी ना देता नाही. आपल्यात बी दाते नाही असं नाही. काही काही सर्वश्रेष्ठ दाते असे बाबा काय सांगू आता तुम्हाला. आता तिथं भागवत केलं एकानं नेपाळनगरला. माझा आजच काल झाला भागवत होत तिथं प्रायव्हेट भागवत होतं. पण तुमच्या आपल्या गावातल्या लोकांना अशा दोन्ही टाईम पंक्ती दिल्या हो ऐकणाऱ्या सहित 500-500 लोकांना जेवण. पहिल्या दिवशी 300 आईस्क्रीम आणले मधल्या सुट्टीत. दुसऱ्या दिवशी कांड्या गुल्फ्या दूध मलाई. तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मठ्ठा 2-3 दिवस दान केलं लोक आहे. चहाचा प्रश्नच नाही. मग दान केलं पाहिजे या अधिक महिन्यात म्हणून खूप लोक दान करतात. मग दाता आपण बी आपल्यात बाबा पंक्ती देत आहे सप्ताह करताय आनंदाची गोष्ट आहे. दाते आपण चला संत दाते. या संता परी समुदार नाही त्रिभुवन थोर माय बाप सवर्धर. हा संत उदार उदार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार. संत उदार उदार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार. संत उदार आहे तुम्ही आपण उदार आहे परमात्मा उदार आहे. परमात्म्यासारखा उदार नाही माय बापा. ऐका सुदाम्याला सोन्याची नगरी दिली. दुर्वास वनात छळायला आले. पांडव वनवासात असताना अन्नाचे ढिगारे पुरवले. द्रौपदीची अब्रू जात असताना तिथं द्रौपदीची इज्जत राखली. पण हे जे केलं देवानं एक भक्त म्हणून केलं. सुदाम्याला सोन्याची नगरी दिली. का दिली काही विशेष नाही भक्त होता म्हणून दिली. द्रौपदीचं रक्षण केलं अन्नाचे ढिगारे पुरवले भक्त म्हणून केलं. पण माऊली म्हणतात अपकार्या तुझा उपकार तुझ्या उदार्य जाणो स्वतंत्र देताना मनशी पात्रा पात्र कैवल्याशी पवित्र वैर्या हे दिदले. देवाचे कट्टर शत्रू का रे देवा. माऊली विचारतात ऐशिया अपराधा शशुपाला आपण पेठावो दिदला गोपाळा. देवा तो दुष्ट दुरारी शशुपाल जन्माला आला बोबडं बोलायला लागला तेव्हापासून तुला शिव्या देतोय. तरी बी त्याला काय दिलं. पुतना मावशी स्तनामध्ये वीज भरून तुला मारायला आली होती की बुक्का लावून हार टाकायला आली होती रे. कशासाठी आली होती. मारायला आली होती. तरी बी तिला काय दिलं
तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सवरसुदी धला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली. अपकार्या तुझा उपकार, वैऱ्यांवर बी भगवंताचे उपकार आहे. त्यांना बी असं दिलं, मोक्ष देऊन टाकला. मग असा आमचा परमात्मा उदार आहे. मग का हो तुकाराम महाराज, वैऱ्याला जर तुमचा परमात्मा मोक्ष देतो तर आमच्या सामान्य लोकांचे काही संकल्प पूर्ण करेल का? महाराज म्हणतात प्रत्येकाचे केले, तुमचे बी करील, फक्त आपली बुद्धी त्याच्या पायाजवळ ठेवा. तिसऱ्याकडे मनाचे संकल्प पावे जेलसे दे, मनाचे संकल्प पावे वेलसे 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 दे, मनाचे संकल्प पावेल सिद्धी, मनाचे संकल्प पावेल सिद्धी, मनाचे संकल्प पावेल सिद्धी. याचे पायी विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान. तुकाराम महाराज म्हणतात आमचा परमात्मा असा समर्थ आहे, आपली बुद्धी त्याच्या पायाजवळ ठेवा. तुम्ही म्हणसाल ते संकल्प तुमचे पूर्ण होतील. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता, किंवा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडी पुरवावी आडी माय बापा. अनेकांचे संकल्प पूर्ण केले, अनेकांचे केले. पहा, विदर्भ देशीचा राजा भीमक, त्याची कन्या रुक्मिणी, तिचा भाऊ रुक्मी, त्यानं आपल्या बहिणीचा संबंध शिशुपालाशी जोडला होता. पण सुदेव ब्राह्मणाकडून भगवंताचं चरित्र ऐकल्यामुळे रुक्मिणी मातेनं देवाला मनानं वरलेलं होतं आणि असा चंग मांडला होता, शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. काय समजलं? शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. काय समजलं? शिशुपाल नवरा नवरी मी. पण बापानं सांगितलं पोरी तो घराचा करताय. ते म्हणे बाबा लग्न करेल तर भगवान कृष्णाचे, अन्यथा जीवाचं वाटोळं झालं तरी चालेल, मात्र त्या दुष्ट शिशुपाल असेल. बापानं सांगितलं मूर्खपणा करू नको, मी त्याला सांगून पाहतो. म्हणून गेले. अरे हे मूर्खा, तू आपल्या बहिणीचा संबंध शिशुपालाशी जोडलाय म्हणे. मग अरे पण काय? पण तिनं सुदेव ब्राह्मणाकडून भगवंताचं चरित्र ऐकलंय.
आणि मनानं देवाला म्हणलंय. तो म्हणे बाबा तुमच्या बी मेंदूत पाणी झालं का? असं गवड्याचं पोर, असं चोरट. आतापर्यंत यानं चोऱ्या 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 करून 3रा मजला बांधला. गोकुळात याने चोऱ्या केल्या फार. असा चोर, गवड्याचं पोर. अशा हलकटाला आपली मुलगी देतात. तुमच्या बी मेंदूत पाणी झालं का? भीमक राजा म्हणे अय मूर्खा, तू म्हणतो कोण आहे? म्हणे बाबा तो राजा आहे शिशुपाल. भीमक राजा म्हणे मूर्खा, तुला शिशुपालाचा अर्थ कळतो का रे? शिशु म्हणजे हिंदीत लहान बालक, मराठीत शी आणि सु. कुठं करावं? तुला कळतं मूर्खा? ऐकलं नाही. 4-5 दिवस झाले, अन्न नाही पाणी नाही, डोळे लाल भडक झालेले. भाऊ नाही म्हणतो, दुःखात दुःख झालं. मग कबीर महाराज म्हणतात, दुःख चिंता से घटे चतुर है, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. आता चिंता बिना नहीं चतुराई, दुःख बिना नहीं शरीर, पाप बिना नहीं लक्ष्मी, कह गए दास कबीर. सुदेव ब्राह्मण भेटले, चिठ्ठी पाठवली, भगवंताला बोलावलं, देवाला प्राप्त करून घेतलं. चला, अनेकांच्या इच्छा पूर्ण केल्या. एक दिवस पहा, भगवान कृष्ण परमात्मा फिरताय, फिरता फिरता रथ थांबा, देवा रथ थांबा. का बरं? म्हणे मी लघवी बसून येतो. गेल अर्जुन लघवी बसायला. आता ते कामिक वन होतं तिथं. त्याला ते पाहिल्यावर तो म्हणे वारे वा देवा, काय तुझी माया, काय तुझी किमया, आणि काय हे कामिक वन आहे. आणि इथं जर मनातल्या मनात असं आलं, इथं जर सुभद्रा असती तर एक एक तरी सेल्फी घेतला. आजच्या भाषेत बोलतो बरं का, आता सेल्फीची भाषा आहे सगळी आजची. असं 2 मिनिट विचार करत नाही. देवाला कळलं, लगेच सुभद्रा होऊन आले. हा घाबरला. तू कशाला आली? ती म्हणे अगोदरच तर तुम्ही आता 2 मिनिटाच्या अगोदर माझं ध्यान केलं होतं ना, सेल्फी काढायचा ना. 2-2, 4-4 फोटो काढले ते ना. 10 मिनिटं झाली. अर्जुन म्हणे लवकर जा. म्हणे का बरं? अहो म्हणे मी फक्त लघवीचं नाव करून आलो होतो. 10-15 मिनिटं झाले, जास्त टाइम लागला तर परमात्मा रागवतील. देव मनातल्या मनात म्हणे मीच तर देव आहे रे, पण आता काय करू, तेरी बी चूप. पण देवानं सांगितलं मी जाते. सुभद्रा म्हणे मी जाते, पण आपण भेटलो होतो याची काय खून. आता यानं असा शहाणपणा केला, आपल्या हातातली अंगठी सुभद्रेच्या बोटात दिली. आता सुभद्रा काची दे. 2ऱ्या मिनिटात परमात्मा हजर. हा गेला, चालला रथ. परमात्मा ज्या हातात अंगठी त्याच्या तोंडावर जाऊन न्यायची. आणि त्यानं पाहिलं आणि तो BP वाढला त्याचा. काय करावं? घरी गेला. तसा सुभद्रेच्या मला, सुभद्रे म्हणे काय तू आता 1 तासाच्या अगोदर कामिक मनात आली होती का? ती म्हणे मला माझ्यासाठी काम पण नाही, मी कशाला येऊ. आला देवाकडे. देवा तुमच्या हातात अंगठी माझी आहे. कशावरून? त्याच्यावर नाव आहे धनुर्धारी अर्जुन. हो मान्य आहे, पण तू मला कधी दिली, कोणाला दिली आठव. तो म्हणे देवा 1 तासाच्या अगोदर आपण कामिक वनात होतो, मी सुभद्रेची आठवण केली, सुभद्रा आली, ही मी तिच्या हातात दिली, तुमच्या हातात कशी आली? देव म्हणे होय बावरट, सुभद्रा कोण होता रे? हाच पट्ट्या होता. सांगायचं तात्पर्य, कोणाची बायको होणं एवढं सोपं नाही आहे. जाऊ द्या. 200 एकर बागायत जमीनदार, 50 वर्षाचं वय झालं, मुलगा नाही, आणि 60व्या वर्षी मुलगा झाला दशरथ राजासारखा. किती आनंद असेल. वैशेची या शेवटी एकची वे वांझोटी, ते मोहाचे मग ध्यान दान करा, काय असेल तसेल चालू आहे. मग ते पोरग ठमोठमो चालायला लागलं, बोलायला लागलं, अंगणवाडी जाय, घोगऱ्या खाय, खिचडी खाय, कॉलेज कुमार झालं. आता त्या माणसाला 65व्या वर्षी मुलगा झाला. ते एकुलतं एक मुलगो, असं लाडाचं. त्याची आजी होती 80-85 वर्षाची. तिनं यानं जर 2000 मागले तर ती 5000 द्यायची. यानं 5000 मागले, कारण 200 एकर बागायतला कुलदीपक होतं नव्हते.
आणि असं करता करता म्हातारी मेली. म्हातारी मेल्यावर पोरगं असं रडलं का बरं? त्याचा जिराज बंद झाला ना भाऊ. मग सगळ्या सोयऱ्या बायांनी सांगितलं रडू नको, आम्ही तुझ्या आजीसारखे आहे. पुन्हा काही दिवसानं त्याची आई मेली. पुन्हा रडायला लागला. सगळ्या सोयऱ्या बायाने सांगितलं रडू नको, आम्ही तुझ्या आईसारखे आहे. काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. 2-4 लेकराचा बाप झाला आणि त्याची बायको मेली. त्याची बायको मेली आणि तुम्ही का बरं हसताय? आता कोण जाईल? आता कोण नाही. कोणाचे बायकोवर एवढं सोपं नाही. पण आमचा परमात्मा अर्जुनाची बायको झाला. मनाचे संकल्प अनेकांचे केले. तुम्ही गाथा वाचा, पुराण पहा, इतिहास पहा. आपला टाईम नाही एवढं सांगायचं तात्पर्य. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राये बुद्धी याचे पायी. महाराज हा अधिकार कोणी दिला तुम्हाला? महाराज म्हणतात एवढ्यासाठीच भगवंतानं मला मृत्यू लोकात पाठवलं शेवटच्याकडे. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, 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 तुका म्हणे माझा धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप. विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. तुझी एक दान शूर दाता, जय हो. दान शूर दाता, दान शूर दाता. दान शूर दान शूर दान शूर दाता. तोची एक तोची एक
तुका म्हणे मज धाडिले निरोपा. आणि इतिहास तसा आहे पा. नामदेव महाराजांनी 100 कोटी अभंगाचा संकल्प केला, 96 कोटी झाले, 4 कोटी बाकी राहिलं. तसं नामदेवानं सांगितलं, देवा 100 कोटी तुझे करीना अभंग ऐक पांडुरंगा म्हणे नामा. केला होता संकल्प, पण 96 कोटी झाले, 4 कोटी बाकी आहे, मला वरचं बोलावण्याला काय करू. देवानं सांगितलं, जा पण राहिलेले 4 कोटी अभंग लिहिण्यासाठी वालोबान कनकाईच्या पोटी जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा किंवा उरले ते शेवटी लावी तू गा, उरले शेवटी लावी तू गा, उरले शेवटी लावी तू गा, उरले शेवटी लावी तू गा. अभंगाची संख्या सांगे शेतकरी, अभंगाची संख्या सांगे शेतकरी, उरले ते शेवटी लावी अभंगाची संख्या सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावी तुका. आणि म्हणून तेच तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज ते 4 कोटी अभंग तुम्हा आपल्याला सांगितले. आणि म्हणून तुकाराम महाराज तुका म्हणे मज धाडिले, देवानंच पाठवलंय. धाडिले निरोपा मार्ग असो पासो. कोणता मार्ग? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. म्हणून तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पाण. कोणती वाट? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा. आपले वाड वडील ऋषी मुनी साधू संत आजपर्यंत ज्या मार्गाने गेले, तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपण त्या मार्गाने चला, या रसाचं सेवन करा, आपल्या जीवाचा उद्धार करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. सद्गुरू स्वामी रेवानंदजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्यत आणि पावनासने आपल्या नगरी मनवेल गावामध्ये अधिक मास निमित्ताने सुरू असलेला भव्यदेवी अखंड नाम कीर्तन सप्ताह. आणि आजच्या सप्ताहामध्ये ज्यांची कीर्तनाची सेवा आहे आपल्या सगळ्यांचे परिचित